नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज येथे. तुम्ही पाहू शकता इथे प्रचंड गर्दी आहे आज. कुठे आलाय तुम्ही? कात्रजला आलाय? प्राणी संग्रहालय बघायला आलाय काय? कोण कोण आलंय? ज्ञानदा आलीये, मम्मी पण आलीये, संस्कृती माती नाही खाव. तर मंडळी इथं एक मॅप लावला आहे या बागेचा. तुम्ही पाहू शकता प्रत्येक सेक्शनला नंबर्स दिले आहेत आणि गेट पासून स्टार्ट आहे. त्यानंतर माकड आहेत, माकडानंतर रेप्टाइल्स आहेत. तर खूप मजा येणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. प्रचंड गर्दी आहे आज, फर्स्ट डे ऑफ द इयर. तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे आज. आम्ही वेटिंगला होतो खूप. तर सुंदर असा फाउंटन आहे पाण्याचा. आपण सर्व पाहणार आहे आज. तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण भाग आपण दाखवायचा प्रयत्न करूया. कशी चालतात बघा माय लेकरं. कात्रच्या बागेत आलेत माकडं बघायला. ओ चला चला. माकड दिसते का तुम्हाला? थोडं झूम करून दाखवतो. पहिला प्राणी. छान छान माकड खातोय काहीतरी. काय ग? कुठे आहे माकड? इथून सुरुवात आहे. आता माकड झाले तर बघू पुढं कोणते प्राणी आहेत. ज्ञानदा आणि संस्कृती खूप एन्जॉय करतायत. इथं काय आहे? हाऊ टू अवॉइड स्नेक्स अँड स्नेक्स बाईट्स बोर्ड दिला इथं. कासव बघा, कासव किती छान आहेत. निवांत बसलेत उन्हामध्ये. संस्कृती, हे संस्कृती. तर मित्रांनो, बुधवारी ही बाग बंद असते आणि शनिवार रविवार खूप गर्दी असते. तर तुम्ही शक्यतो सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार सकाळच्या 9 वाजता यायचा ट्राय करा. तेव्हा गर्दी खूप कमी असते. हे नाही असली नकली मध्ये. मित्रांनो, या इथे 2 मोर आहेत, पण थोडे उंचीवर असल्या कारणाने क्लिअर दिसत नाही आहेत. तरी आम्ही तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ज्ञानदा खाल्लं चाल बाळा. ज्ञानदा बघा चालते कशी वाटते वरून. पडशील ज्ञानदा. या इथे 2 अस्वल आहेत, परंतु थोडेसे लांब आहेत. ते त्यांच्या घरापाशी जाऊन बसलेत. ते तुम्ही पाहू शकता. झूम करून दाखवतो. पडशील. मित्रांनो, या इथे सांबर जातीचे हरिण आहे आणि त्यात सावलीत बसले. तुम्ही पाहू शकता. काय अंबाय तिथं बसलाय वय. दोन दोन आहे. झोपले का ते? मम्मी पप्पा
मित्रांनो, आपण पुढे चाललोय हत्ती आणि टायगर पाहण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकता प्रचंड गर्दी आहे. फर्स्ट डे ऑफ द इयर असल्या कारणाने बरेचसे लोक त्या साईडला जास्त आहेत ना बघा. ते वेगळंच कोणतरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे 2 हत्ती आहेत. प्रचंड मोठे आहेत ते. आणि ज्ञानदान संस्कृतीला हत्ती खूप आवडतो. आम्ही खास त्यांसाठीच आज बागेत आलोय, त्यांना हत्ती दाखवण्यासाठी. मित्रांनो, शेवटचा पॉइंट आहे तो लायनचा. तर तुम्ही पाहू शकता लायन कसा त्या पोलावर निवांत बसला आहे. सावलीमध्ये तो रेस्ट घेतोय आणि खूप वयस्कर झाला आहे तो. त्याला खूप हालचाल करता येत नाहीये. झोपलाय वाटतं तो. मित्रांनो, आपण 20-30 मिनटं वेट केला त्याचा फेस पाहण्यासाठी, पण तो काही जागेवरचा हलत नाही आहे. तर आपण हा ब्लॉग इथेच संपूया. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. आणि आपले तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जाता जाता फाउंटेन हा सुरू झाला आहे आणि ते धन्यवाद नावाची पाटी आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग.